कुठले हे घर समोरचं राहुल घराजवळ आहे रे लोक सगळं जळले ना एकदम. तिथं काय सगळी आहे वाटतं जवळ सगळं पुढे पुढे सगळं जवळ काय असतं नशीब चांगली मूल होतं म्हणजे लहान हो बारका मूल होतोय खाली हात सगळं झाली वरती वरती सगळं डेंजर डेंजर झालंय. आम्ही गावाला चाललेलो काय तिथं आम्ही कपड्याची पण बॅग भरून ठेवलेली मुलाचं सोनं बिनं सगळं घरातच होतं डॉक्युमेंट ते आणि आमची मामी पण काय म्हणाले ह्याला गावाला चालायचं तर काय तर खाऊन जावं तेवढ्या लांब जाणार आहे तर म्हणजे मी आजच नाही बघायला चाललो होतो सिरियस आहे जरा जास्तच जाऊन तिथं बसून एक 15 मिनिटं झाली असते तोवर इथनं LCD तिथं आतरून होतं इथं TV ते नव्हता कोपऱ्यात तिथं समोर नारळ ठेवला इथं देवार होता सर आणि मग सगळेच पेट घेतले आत दिवसपर्यंत का नाही कसं आग कशी लागली काय समजा नव्हतं दिवा दिवा होते म्हणालते ना दिवा बारका दिवा होता ते देवापाशी वाट लागलेली तीच की आपली त्याच्यामुळे सगळे झालं तर तेवढे मांजरा नाही केलं काय काम तेच समजायला मार्ग नाही ज्यावेळी मी हे दार पुढे करून गेलतो का नाही आत येऊसपर्यंत पाक सगळे हे झालं अग्निशमकची गाडी येऊसपर्यंत 15 मिनिटात झाली फक्त आत यायला वाव गावाला नाही आम्हाला आणि ज्यावेळी दार काटेनं आम्ही ढकललो त्यावेळी पूर्ण दार बाहेर आलता बारकं मुली होतं हो बारकं मुलं होतं खरं ते देवाच्या दुर्दैवाने ते बाहेर होतं नाहीतर इथं ह्याला इथं फॅन होता युका अडकवले तिथं आणि त्याला तिकडे लागून पाहणं होता बघा हा त्याच्यात आम्ही झोपवतोय त्याला आणि बायको माझी झोपवूनच इथं दारातच किंवा धुणं भांडी त्यांना आम्ही करतोय मुलाला त्याने करायला आणि बघू बघूपर्यंत 15 मिनिटं झाले सर 15 मिनिटं हो हो अर्धा तास किंवा तास असा पण काय व्हाल नाही खचून 15 मिनिटात मी जायला तोवर आमचे सासरे आलेत तिने ओरडतच आलेत घराला आग लागली म्हणून ते विजय कांबळे तिने तो पत्रा उपसायचा प्रयत्न केला तिथनं आग हे करायला तर काय वाव घावा म्हणून कारण ज्यावेळी आम्ही दार उघडून बघितलेलं त्यावेळी पूर्ण सगळे पेटलेलं गाडी येऊन विजवसपर्यंत अशी परिस्थिती झाली सगळी कायच राहायला नाही काय नाही हो 5-4 भांडी होते ती वापरा म्हटलं आणि मी 10 वर्ष झाले म्हणजे माझ्या हिशोबाने जे परिणाम मला लागते संसाराला ते मी सगळे केलं हा बरोबर म्हणजे आपण कोणाकडे लोकांकडे जायला नको आपली झोपडी असं ना खरं व्यवस्थित बरोबर ते काय सगळे पाच भयाभंग झाला हो आता घरात बसून तर काय करणार माझं चालायला पण पाहिजे आता आम्ही तर आलोय थोडीफार आमच्या पद्धतीने आम्ही मदत केली यांना आणि जे कोण आजरा तालुका व इतर कोण बाहेर असतील आजरा कोल्हापूर कुठं पण असतील त्यांनी मदत करा यांना जेवढी मदत करा येईल तेवढी तुम्ही सगळ्यांनी मदत करा यांना आम्ही थोडीफार मदत केली आणि बऱ्याच लोक मदत करत आहेत इथनं पुढं काय थोडी मदत होईल ती या परिवाराला करा कारण की अखंड संपूर्ण घर जळालेलं आहे त्यामुळं अशी परिस्थिती झालेली आहे बाळाला दर टायमिंगला मी पाण्यात घालून हे करतोय कपडे वाळत घालते हो आणि ते काय झालं बाळाला हिला घेऊन आजीकडे नुसतं दिलंय सुद्धा दादा आणि इथे कपडे वाळत घालून का नाही बाळाला रडायला मी आजीने हाक मारून जाऊस तर सगळं एकदमच पेट झालं काहीच राहाय नाही फक्त गाऊन अंगावर पण तिने कपडे घातले तेवढंच राहिलं बघा आता सगळं टीव्ही ते काय सगळं होतं ते सगळं बघितलं घ्या खाक झालं पूर्ण सगळं काय काय राहिलं त्याच्यामुळे आली वाटतं आग सांगून गेलं त्यांनी कोण द्यायला नाही तिथनं वाटावलं नाही देतो म्हटल्यानंतर तुला तसंच आहे त्याला वळतोस तू भाऊचा पोरगा भाऊला वळतोस हो हा भाऊचा पोरगा हो इकडे या. विराट कुठं आहे ते इकडे सांगतो तो संजय भाऊंचा पोरगा यो तो बाबा वळखतोय सगळी वळतात ना ते भाऊने पाठवून दिलंय तुम्हाला रोख स्वरूपात आम्ही मदत भाऊन दिली मग तुम्हाला काय लागेल ते तुमचं तुम्ही आणा 25,000 रुपये दिल्यात काय सांगाल रोज
ते मुलगा देतोय ते घ्या बघर आणि मान काय ते बघा तुम्ही वाटाघाट करा बरोबर आहे ना कुठे हा पावसात सांगालोय भाऊचा पोरगा तो संजय भाऊचा पोरगा थोरला तो धाकटा तो काय सोडणार. मला ओळखतेत आभार राहून दे आमचं कर्तव्यच होतं भाऊ म्हणाला जावा आणि घेऊन जा म्हणाला म्हणून आधी विचारलं कोणी काय काय देतो म्हटल्याने काय आता कोण बघून गेल्या आता हे हे सांग आणि 1-4 महिने पावसाळा चालू म्हणून राहायचं अवघड झालंय म्हणून पाठलाग कर सांगतो की हो अरे कसं आहे तुला सांगतो सगळं मटेरियल झालं की एका दिवसात ते हे करायला क्लिअर करायला हवं मटेरियल आलं की नाही मग काय वाटत तेच वाटत नाही मटेरियल काम फास्ट होते नाही लगेच. ह्या परिस्थितीला घरात पण बसू शकत नाही माझं पण चालू पाहिजे कपडे बाहेर वाळत घालत अचानकच आग पेटली ती काय समजून घ्यायला नाहीये बाळ आतच होतं बाळाला काढून आजीकडे दिल्यानंतर मग ते एकाएकीच असं जाळतं आगीचं लपटं झाल्यामुळे नाही काय आम्हाला समजायला नाही तर दुर्दैवाने माझं बाळ वाचलं हे महत्वाचं. माझा मोबाईल पण खराब झाला आहे मोबाईल पण गेलेला आहे त्यामुळे साधा मोबाईल आहे यांच्याकडं अशी घाण परिस्थिती झाली यांच्या फॅमिलीवरती त्यामुळे जेवढं मदत तुम्हाला सगळ्यांना करा येईल मदत करता येईल तेवढं फॅमिलीला करा आम्ही थोडीफार फुलाची पाकळी आम्ही मदत केली आहे त्यामुळं तुम्हाला जेवढं मदत करता येईल तेवढी मदत करा हे आम्ही माझ्याकडून आव्हान आहे आमच्या आजरेकर आणि भगवा रक्षक सगळ्यांकडून आव्हान आहे चला येऊ हो चला काळजी घ्या हा चला